नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे कंबाईंड पूर्व परीक्षा 2026ची आहे, जे काही आपल्याला 30 दिवस जे बाकी आहे, लास्ट 30 डे स्ट्रॅटेजी म्हणून आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। नेमकं बा या 30 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला स्किप करायच्या आहे हे समजणं फार महत्त्वाचं असते। आणि आज त्याचबद्दल हे जे काही चुका आपण करत असतो ज्यामुळे आपल्याला मार्क इन्क्रीज होत नाही। दुसरं म्हणजे आपल्याला एक प्रेशर येतं की मला सर्व वाचायचं आहे बा, सर्व रिव्हिजन करायचं आहे, काय काय करायचं आहे, असं कन्फ्युजन सुद्धा तुमचं सुद्धा असेल। परंतु मी हे व्हिडिओच्या पूर्वीच सांगतो, ज्या स्टुडंटनी आता जे 1 महिन्याची मी जे काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्यानुसार जर तुम्ही नक्की केला ना तर तुमच्या मार्कमध्ये नाही का जवळपास 20 ते 25 मार्क्ससुद्धा इन्क्रीज होऊ शकतात। हे माझ्या एक्सपिरियन्सनं सांगत आहोत, अनुभवून सांगत आहे सर्व गोष्टी। कारण आपण नाही का पीआयक्यूला नाही का फार निग्लेक्ट करत असतो, कारण की पीआयक्यू असू शकते, त्याचे ॲनालिसिस असू शकते किंवा लॉजिक, या 3 गोष्टीवर जर आपण व्यवस्थितपणे जर पकड केली तर नक्कीच तुमचं नाही का मार्क इन्क्रीज होऊ शकते या 30 दिवसामध्ये। काही स्टुडंट बघा, जी व्यक्ती नाही का आता जे 0.25 पासून आणि तर मी म्हणतो 1 2 3 4 असं तुम्ही 20 मार्कापर्यंत जरी गेले, हे जे व्यक्ती जे राहिलेले असेल तर ते काही मार्काने जे राहिलेले आहे 0.25 त्यांची काय चूक झाली असेल माहीत आहे का? त्यांची एक तर सोपी चुकली असेल किंवा काही गोल चुकला असेल किंवा अशा काही गोष्टी होत्या की जे पीआयक्यूज होत्या, परंतु आपल्याला त्यावेळेस कळल्या नाही आणि त्या क्वेश्चन चुकला असेल। आणि जे पोस्ट जाते ना आपली कमी मार्कानं, ते सोप्याच गोष्टीमुळे जात असते। हे माझ्या अनुभवातून मी सांगत आहे। आणि तुम्ही सुद्धा चेक करा की तुम्ही जर आता ॲनालिसिस जर केला मी जसं सांगितलं तर तुमचे जवळपास 15 ते 20 मार्क वाढू शकते जर तुम्ही पाहिलं तर त्या दृष्टिकोनातून जे झालेल्या पेपरले। आणि हेच जर तुम्ही फॉलो केलं या 30 दिवसात तर नक्कीच तुमचा रिझल्ट येऊ शकते यावर्षी। तर नेमकं काय करायचं आहे ते सांगणार आहे। आयोग आपल्याशी नाही का 2च माध्यमातून नाही का संपर्क करते, एक आहे पीआयक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि दुसरा आहे सिलेबस। हे सर्वांना माहीत आहे आणि सर्व सुद्धा करतात, परंतु त्यामधला सर्वात मोठा महत्त्वाचा घटक आहे ते पीआयक्यू। आणि पीआयक्यू नेमकं काय कसं करायचं हे सांगणार आहे तुम्हाला। त्याला पहा, एक तर आपण नाही का स्टडी ज्यावेळेस करत असतो तर स्कोरिंग सब्जेक्टनुसार नाही का आपण स्टडी करायला पाहिजे खास करून। आता तर ते आता सांगण्याचं काही म्हणजे गोष्ट नाही आहे, परंतु तरी सुद्धा मी सांगतो की बा स्कोरिंग सब्जेक्टनुसार नाही का आपण स्टडी केला पाहिजे। जसं की बा पॉलिटी आहे, जिओ आहे, हिस्ट्री आणि इको हे जवळपास आपल्याला 50 मार्क आले आहे। आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, पॉलिटी जो आहे यावर्षी 15 क्वेश्चन पैकी 14 क्वेश्चन रिपीट आहे। किती? 14। आणि मागं बिन नाही का मागील जे आपण 25 ची दिली त्यामध्ये सुद्धा जवळपास 13 ते 14 क्वेश्चन रिपीट होते। आणि त्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि याचाही सुद्धा टाकलेला आहे। आता जी झाली एक्झाम आपली 25 आणि 24 चे पीआयक्यू ॲनालिसिस आणि विथ सोर्स सहित टाकलेले आहे। म्हणजे जे नवीन स्टुडंट आहे, जे आता जॉईन झाले असेल किंवा जे व्यक्तींना नाही का माहीत नसेल पीआयक्यू ॲनालिसिस कसं करायचं सोर्स, तर मी ऑलरेडी टाकलेला आहे। तुम्ही सर्वप्रथम काय करायला पाहिजे, कंबाईंड ग्रुप बी 2024चा पूर्व परीक्षेचा मॅथ अँड रिजनिंग सोबत 7 विषयाचे फक्त करंट सोडून पीआयक्यू टाकलेले आहे। आणि कुठून आलेला आहे, कुठून रिपीट झाला आहे, कुठं आपण अभ्यास करायला पाहिजे होता, कुठं स्किप करायला पाहिजे होता, कोणता चुकत होता, हे सर्व सांगितलं आहे। ते नक्की पहा। आणि 25 चे फक्त मी 3च व्हिडिओ टाकू शकलो, एका हिस्ट्री, पॉलिटी आणि सायन्स हे 3 विषय टाकले आहे। तुम्ही ते जर व्हिडिओ पाहिले तर त्यानुसार तुम्ही नाही का बाकीचे जे सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्सचे सुद्धा रिपीट होते फक्त खूप, तर मी ते टाकू नाही शकलो। तर तुम्ही बाकीच्या सब्जेक्ट त्यानुसार नाही का पाहायचं, तुम्ही लगेच तुम्हाला कळणार आहे की बा इकॉनॉमिक्सचे किती बरोबर येत होते, 10 ते 12 पीआयक्यूज होते, त्यात मी चुकत असेल तर आपला रिझल्ट येत नाही। त्यामुळे पीआयक्यू फार महत्त्वाचे आहे। जसं पॉलिटी, जिओ आणि हिस्ट्री आणि इको, यावेळेस हिस्ट्रीचे 10 पैकी 7 क्वेश्चन रिपीट होते, 10 पैकी 7। इकोचे तर सांगितलंच मी। जिओग्राफी जे सब्जेक्ट होता ना यावर्षी याच वेळेस टफ आला त्याने, नाही तर दरवर्षी ते कसं असते इझी येत असते आणि कोणते तरी 1-2 सब्जेक्ट नाही का टफच असते दरवर्षी। यावेळेस त्यांनी जिओ केलेला आहे। आता यावर्षी जिओ नाही करीन तर दुसरा सब्जेक्ट करू शकते, परंतु यामध्ये आपल्याला 10 पैकी 5 प्रश्न जरी आले असते तर खूप चांगला स्कोर होता यावर्षी जिओमध्ये। त्यामुळे हे विषय कसं यामध्ये जर कमी स्कोर आला आपला खूप, तर हे काही रिझल्ट ठरवत नाही जास्त, कारण की 1-2 मार्क व्हेरी होईल। कोणाचे 5 बरोबर आले असेल, कोणाचे 6 किंवा कोणाचे 4 आले असेल, 1-2 मार्क एवढं काही फरक ठरत नसते यामध्ये, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, सर्वात जास्त आपण जे फोकस करायला पाहिजे ज्यामध्ये रिझल्ट ठरते ते आहे विषय 3, सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ अँड रिजनिंग।
जवळपास तुम्हाला माहित आहे मॅथ अँड रिजनिंग आपल्याला 20 मार्काला येत आहे, करंट आपल्याला 15, सायन्स 15, जवळपास हे 3 सब्जेक्ट जे आहे 50 मार्काचे आहे. आणि यामध्ये सर्वात इग्नोर काय, याच्यात इंटरेस्टच येत नाही आपल्याला. आपण काय करतो, हे विषय इग्नोर करतो. परंतु आता कसं व्हायला लागलं, मॅथ अँड रिजनिंग मध्ये जे पोर पास होत आहे त्यांचा स्कोर 15+ आहे, कोणाचा 13, 14, 17, 18 पर्यंत तरी चालले. आणि आपण इथं काय करत आहे माहित आहे का, मला 10 मार्क भेटले, समजा 10 प्रश्न बरोबर येत असेल तर आपण काय सॅटिस्फाईड होता की मला 20 पैकी 10 भेटले तरी बा गणितात खूप चांगलं. तसं नसते. जर आपण PIQ वर जर होल्ड करत असन, PIQच्या हॉट टॉपिक नुसार जर आपण लिस्ट काढत असन याची, उदाहरणार्थ मॅथ अँड रिजनिंगची असो की कोणाची असो, मी नाही का कंबाईंड ग्रुप बी जेव्हा 25चा पेपर थोडंसं काही सब्जेक्ट सांगणार आहे की बा नेमकं तुम्ही नाही का आता अनालिसिस कसं करायचं बा पेपरले हे तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्ही कसं, जसं आता याच्यावर घड्याळ टॉपिक विचारत आहे आपल्याला की 9:30 वाजता बा तास काटा, जर उत्तर दिशा जर मिनिट काटा कोणती आहे, हे किती इझी प्रश्न आहे, परंतु तुम्ही ते सुद्धा स्किप करता. त्याच्यानंतर दिशा हा टॉपिक असू शकते, वयवारी असू शकते. जसं त्रिकोण मोजा बघा, ग्रुप सी ला, ग्रुप बी ला बिन त्यांनी त्रिकोण मोजावर प्रश्न विचार, तोच टॉपिक ग्रुप सी ला केला. म्हणजे त्रिकोण टॉपिक हा आपल्याला हॉट टॉपिक आहे. त्याच्यानंतर रेल्वेवरची आहे, सरळ चक्रवाळावरती प्रश्न आहे, हे हॉट टॉपिक आहे. हे तुम्हाला कुठं सापडणार आहे, तुम्ही जे पेपर द्यायला लागले त्याच्यावर समजणार आहे की बा हे हॉट टॉपिक आहे. आणि त्या हॉट टॉपिक मध्ये निवड कशी करायची माहिती आहे का, जे आता स्टुडंटनी वाचले असन, परंतु तुम्ही अशी लीड बनवायची. 4 ते 5 वर्षाचे पेपर काढायचे फक्त आत्ता सध्या. त्यामधून काय करायचं, त्रिकोण मोजा आहे, त्याच्यानंतर दिशावरचा आहे, वयवारी आहे, त्याच्यानंतर रांगेतील स्थानावर प्रश्न विचारत आहे आपल्याला, तो प्रश्न. अशी म्हणजे सर्व लिस्ट बनवायची मॅथची आणि रिजनिंगची. त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक पाकवाचं माझी पकड कुठं नाही आहे यामध्ये. जसं आता मी म्हटलं दिशा माझी चांगली आहे तर मी दिशा स्किप करीन, जसं माझे घड्याळ चांगला आहे तर मी घड्याळ स्किप करीन, रांगेतील स्थान माझं चांगलं आहे तर मी स्किप करीन. परंतु मला वाटत आहे की बा माझं वयवारी चांगलं नाही, मी वयवारी फोकस करीन. फोकस कसा करायचा, वयवारी जे टॉपिक पाहिसान त्याचे PIQ पाहायचे कोणत्या बुक्समधून. जसं अरगडे सरांचं बुक घेतलं किंवा सचिन ढवळे सरांचं घेतलं असेल किंवा कोणतेही असो तुमच्यापाशी, मागील 25 पासून तर मागील जेवढ्या वर्षाचे फक्त वयवारी टॉपिक पाहिल्यावर वयवारीचेच प्रश्न पाहायचे जेवढे आलेले आहे. तुम्हाला समजून जाते तिथे 40 ते 50 क्वेश्चन आजपर्यंत आलेले आहेत, 84 पासून पाहिलं तर त्यामध्येच पाहायचं. आणि तुम्हाला काय करणार, तिथून एक त्यांचे नाही का 10 ते 15 टॉपिक वयवारीचे आहेत, त्याच्यावरच वारंवार प्रश्न विचारताय. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तोच टॉपिक PIQ मधून तुम्ही टेट सिरीज किंवा इतर सरावासाठी आता सध्या काहीच करू नका, फक्त PIQ करा. आणि त्याची लिस्ट तुम्ही हॉट टॉपिक PIQ नुसार काढा. तुमचा नक्कीच नाही का डेली 1 मार्क फिक्स होईल. करंटसाठी, करंट मध्ये आपण जर कोणी असं म्हणत असेल बा करंट मध्ये मला मार्क येत नाही, करंट मध्ये बा किती केलं तरी काही नाही, परंतु करंट मध्ये मार्क येते. जर पेपर टफ आला या वर्षीचा तर 7 ते 8, 9 मार्क कसे येते आणि ते आलेले आहे. लक्षात घ्या, काही क्वेश्चन्स नाही का सोपेच असतात आणि काही क्वेश्चन टफ असतात. ते कसं चुकलं तरी चालते, परंतु आपण न केल्यामुळे काय होते, जे सोपे क्वेश्चन असते मिनिमम जे आपण घेऊ शकतो ते सुद्धा घेऊ नाही शकत. आता जर त्या व्यक्तीने करंट अफेअर केलंच नाही आणि त्याला जर डायरेक्ट विचारलं समजा की बा पहिली संघ संस्थेची बा पहिली महिला अध्यक्ष कोण, तर त्याला ते असं एक तर ते स्किप करीन किंवा काही बी तुक्का मारीन. मग तसं नसते. आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम मार्क घ्यायचे जे हॉट टॉपिक आहे करंटचे ते. मग हे हॉट टॉपिक कुठं समजणार आहे तुम्हाला, 4 ते 5 वर्षाचे पेपरमध्ये तुम्हाला कळणार आहे की बा करंटमध्ये काय विचारताय, महिलांच्या निवडवर विचारते पहिल्या, त्याच्यानंतर आपलं युद्धाभ्यासावर विचारते, ऑस्कर पुरस्कार विचारते, नोबेल पारितोषिकवर विचारत आहे, मेजर ध्यानचंद पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, हे अवॉर्ड जे आहे तुम्हाला कळते. त्याच्यानंतर कोणतं घटना दुरुस्ती विधेयक, हे हॉट टॉपिक आहे. पर्यावरणामध्ये एखादी काही घटना घडली ते आपल्याला कोण सांगणार आहे, PIQ. हे समित्यावर प्रश्न आहे आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला आणखी काय सांगता येईल, कोणता जर एखादा पहिल्यांदा दिवस झाला असेल, कोणतं बुक लॉन्च केलं असेल, म्हणजे जे इम्पॉर्टंट पर्सन आहे त्यावर, हे तुम्ही नाही का हे हॉट टॉपिक पहिले करायला पाहिजे. नाही की पहिल्या पेज पासून सिम्पली वर्ड वाचायचं. तुम्हाला हे कळलं पाहिजे की बा कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आहे, कोणतं मिशन लॉन्च केलं असेल आपण, जसं जसं गगनयान होतं तसं आता काही कोणतं मिशन केलं असेल, कोणत्या देशाला बा कोणतं मिसाईल आपण दिलं असेल, विकलं असेल, तर अशा गोष्टी येते. हे तुम्ही नक्की पाहिले पाहिजे. हे कुठे भेटणार तुम्हाला, PIQ. कारण की मी PIQ काऊन म्हणतो, PIQच नाही का आपल्याला नक्की काढणार आहे. कारण की PIQ मुळे एक चौकट करते आपल्याला एक करायचं काय आणि काय नाही करायचं आहे. आपण जर सर्वच वाचायला बसलो तर होणार का, नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता या 30 दिवसामध्ये आपण सर्व वाचू शकतो का, सर्व रिव्हिजन करू शकतो का, तर नाहीच उत्तर आहे. जर तुम्ही असं जर स्वतःला म्हटलं की बा
हे हॉट टॉपिक आहे, सर्व इझी काढायचे सर्व. ज्यामध्ये आपली पकड नाही आहे ते पहिले टॉपिक करायचा. जसं आता तुम्ही ब्लड पहा, ब्लड मध्ये नाही का जवळपास 26 मध्ये 6 क्वेश्चन आलेले आहे. आपण त्याचं अनालिसिस टाकलेलं आहे. 6 प्रश्न आलेले आहे. 2 प्रश्न आपल्याला कंबाईंड ग्रुप बी ला आलेला आहे, 2 प्रश्न ग्रुप सी ला आलेला आहे. आणि ग्रुप सी चे 2 प्रश्न नाही का ड्रग्स झालती एमपीसी 2026 तेच रिपीट मारले, हेपॅरिनचा व्हिटॅमिन के चा. आणि त्यानंतर आपल्याला विचारलं होतं ब्लडचा जनक आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला होता, ब्लडवर प्लाझ्माचं प्रमाण आलेलं आहे. हे प्रश्न रिपीट येतात. माहिती किती आहे 1 पेजची. यामध्ये जर तुम्ही चुकत असाल तर तुम्ही मागं जाता, हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणसाल मी विज्ञानचं खूप वाचलं, मार्क पडील, नाही पडणार, नक्कीच पडणार नाही. काहून? तुम्ही हॉट टॉपिक लीड जे आयोग विचारत आहे ते तुम्ही चुकत आहे. जसं उदाहरणार्थ बघा, समिश्र टॉपिक बघा, समिश्रवर रिपीट क्वेश्चन येत आहे. पितळचं काय, जर्मन सिल्वर काय, गन मेटल काय, ड्युरॅलिमिनचं काय, हे मिश्रण विचारत आहे. याच्यात आपण पुन्हा पहा, या 25 मध्ये ग्रुप बी ले तेच प्रश्न आहे, सी ले आहे. त्यानंतर धातुक्यावर प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचा धातू विचारला पूर्वी. मग आता काय विचारला आपल्याला, तांब्याचा विचारला, मेलायचा. म्हणजे ते धातुके टॉपिक किती छोटा आहे, 1 पेजचा आहे. त्यानंतर समिश्र टॉपिक किती आहे, 1 पेजचा आहे. हे म्हणजे तुम्हाला कळत काय आहे की बा हे हॉट टॉपिक आहे, याच्यानुसार मी चाललो नाही तर मग मी मार्क कसं घेईन. तुम्हाला 1 पेजवर जर 1 मार्क भेटत असेल तर किती इझी आहे. मग तुम्ही काय करायचं, जर्मन जे समिश्र टॉपिक आहे त्याची 21,000 मधून जर्मन समिश्रावर किती प्रश्न आहे ते पाहायचे, धातुकीवर पाहायचे. तुम्हाला लगेच कळून जाईल हा प्रश्न 2014चा रिपीट आहे, 2013चा रिपीट आहे, 25चा रिपीट आहे. मग तुमचं काय होते माहिती आहे का, एक चौकट झाल्यामुळे तुम्हाला लगेच कळून जाते किंवा मला जास्त करायची काही गरज नाही आता सध्या. हे लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे खूप. याच्यावर कोण मी एम्फॅसाइज करत आहोत, हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही नाही का असं इग्नोर केलं तर नक्कीच निघत नाही तुम्ही, कारण की खूप हार्ड बनून जाते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आणि हे विषय 3 विषयावर फार फोकस करा. आपण जर आता तुम्ही जर पाहिलं, आता जे एक्झाम देत आहे त्याचा काय सर्वच हार्ड राहत नाही. मॅथ अँड रिजनिंग मध्ये बरेच सोपे टॉपिक राहते. यामध्ये तुम्ही पहिले तर लीड बनवायची की हे आहे, आणि त्याच्यावर तुमचं जे हार्ड आहे, ज्याच्यात पकड नाही आहे, ज्याच्यावर आपण मार्क घेऊ शकतो ते टॉपिक निवडायचा. आणि ते टॉपिक फक्त जे तुमच्याशी बुक्स आहे त्याचे PIQ नुसारच जायचं. लक्षात घ्या. आणि याच्यात 20 मार्क आहे. याच्यात तुमचे नाही का, मी म्हणतो PIQ जरी तुम्ही व्यवस्थित पाहिले हॉट टॉपिक, तुमचे 10 ते 12 मार्क इझिली येते. आणि तुमचे जर येत नसन तर मग आपण परदेशाच्या बाहेर जातो. तुम्ही इतर ठिकाणी मेहनत करत असाल तर काही अर्थ नाही आहे, कारण की या विषयाशिवाय निघतच नाही, हे खरं सांगायचं आहे. त्यानंतर सायन्समध्ये नाही का 10 ते 12 मार्क यायला लागले, खरं सांगणं आहे म्हणजे. आणि करंट सायन्स सोपं विचारत आहे, तेच टॉपिक त्यांनी रिपीट मारत आहे, आणि आपण तेच टॉपिक काय करता, टाळत आहोत. तर येणार का नाही. आणि हे सायन्स असो किंवा इकॉनॉमिक्सचे आपणच नाही का व्हिडिओ टाकलेले आहे, आणि हॉट टॉपिक नुसार आहे, PIQ सहित आहे. ज्या स्टुडंटनी जर पाहिला ना तुम्ही, सायन्सची प्लेलिस्ट मध्ये 23 व्हिडिओ आहे, तुमचे हॉट टॉपिकच आहे सर्व. आणि 1 मार्क फिक्स होते. तुम्हाला 21,000ची बी लिंक करायची गरज नाही, कारण की मी स्वतः त्यामध्ये सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. इकॉनॉमिक्स सुद्धा तुम्ही नक्की नाही का एकदा पहा, तुम्ही बाकीचे व्हिडिओ नक्कीच पाहसाल. आता तुमच्याशी टाइम आहे. जसं आता सायन्सचे जरी तुम्ही 20 टॉपिक असे काढले की ज्याच्यावर मार्क पकड नाही, तर डेली जर तुम्ही 2 तास दिले सायन्सले तर 1 मार्क फिक्स झाला पाहिजे. मॅथचे जर तुम्ही 20-25 टॉपिक काढले, 20 पकडा, सर्व झाडणार आहात, तर रोज एकच टॉपिक करायचा PIQ नुसार, 1 मार्क फिक्स व्हावा लागला. कारण तुम्ही डेली 2 तास द्यायचं. येले तुम्ही नाही का, जर तुम्ही 8 तास 10 तास देत असाल, याला अर्धा टाइम द्यायचा. किती असतो तुम्ही 8 तास करत असाल, 4 तास द्यायचा याले अभ्यास, या तिघाले 4 ते 5 तास. कारण की हे तुमची पोस्ट आहे, कारण की याले 50% वेटेज आहे. आणि तुम्हाला बी माहित असेल याच्यातच आपण आपल्याला याच्यात मार्क पडत नाही. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, सर्व रीडिंग आणि रिव्हिजन करून हे सांगितलेलं आहे. त्यानंतर हे कसं समजते सर्व रीडिंग करायचं का नाही आहे, हे आहे आपल्या PIQ वरून, आणि ते आहे हॉट टॉपिक नुसार. हे तुमच्यापाशी नाहीच राहत हॉट टॉपिक, तुम्ही पुस्तकातून पाहता नुसतं, तसं नाही पाहिजे. आपल्याला हॉट टॉपिक कुठून करणार, मागील प्रश्नपत्रिकावरून. आणि तुमच्या चुका कोण सांगणार आहे, आम्ही नाही सांगू शकत. तुमच्या चुका फक्त ते पेपर झालेला जे तुम्ही सोडवलेला आहे, आता ग्रुप Bचा असो Cचा असो, ते काढायचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहायचं की मी कुठे चुकलो. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला हेल्प काय करते, मी ऑलरेडी तिथं PIQ जोडलेली आहे की बा हा रिपीट आला होता, मग तुमचा चुकला का, मग चुकलो तर मग मी काय करत आहे बा, मला हे समजत काऊन नाही की बा हे तिथं रिपीट मारत आहे. मग तशा ह्याच्यात जर चुकत असेल तर रिझल्ट येत नाही. हे हॉट टॉपिक तुम्ही काढा. आणि त्याच्यानुसार लिस्ट काढल्यावर काय करायचं, हॉट टॉपिक मध्ये इझी पार्ट पहिले करायचा. जसं आता मी ब्लड टॉपिक इझी आहे तर इझी मी घेईन, 1 मार्क फिक्स झाला माझा. मग असे तुमची इझी नुसार घ्यायचं. जसं अणु टॉपिक आहे, समिश्र आहे, धातुकी आहे, आयनिक बॉन्डवर विचारत आहे आता प्रश्न, सोपाच आहे ते. तसे 1 मार्क प्लस करायचे. मग मीडियमवर जायचं. त्याच्यानंतर
मग हार्ड नाही का टाइम भेटला तर हार्डवर जायचं. ते कारण की हे होऊन जाते ना. तुम्ही काय करता, कसाही पेपर आला तर तुमचे 9 ते 10 मार्क नाही का कसे पक्केच होऊन जाते. मग ते 1-2 मार्क मग तुम्हाला टाइम भेटला तर इकडे जायचं. पण हे याच्यातच चुकतो आपण खास, इझी आणि मीडियम, हे सांगायचं कारण आहे. त्यानंतर आपल्याला कसं वाटलं पाहिजे, पहिले सर्व सब्जेक्टची हॉट टॉपिक लिस्ट काढली तर तुम्ही काय का, जसं आता मी म्हटलं राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न विचारत आहे अधिवेशनावर, तुम्ही पहा ग्रुप BC तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न रिपीट तेच दिसेल. अधिवेशनावर कोणता अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता, इंग्रजचं नेतृत्व कोण, हेच विचारताय. मग तुमचं ते हॉट टॉपिक झाला. मग ते तुम्ही काय करायचं, 21,000ची जोड द्यायची आणि पाहायचं. आणि तेवढे जरी प्रश्न पाहिले तुम्हाला एकच हे हे तर खूपदा रिपीट आहे, मी तिथंच चुकलो, तसं नाही झालं पाहिजे. हे डेली मग एक टॉपिक झाला राष्ट्रीय काँग्रेस, 1 मार्क फिक्स झाला म्हणायचं. 1857चा उठाव झाला, 1 मार्क फिक्स झाला. तसं वृत्तपत्र टॉपिक झाला, 1 मार्क फिक्स झाला. राजर्षी शाहू महाराज जे न्यूजपेपरवर होते, कोणते मदत करते, त्याच्या जागरूक आहे हे, तर ते 8-9च आहे, तर ते तुम्ही केलं, 1 मार्क फिक्स झाला. म्हणजे तुम्ही काय करता, एक मार्क फिक्स करताय. नाही की मी इतिहास म्हणजे इतिहास संपूर्ण संपवत आहे, मी इतिहास संपवत नाही आहे, फक्त मी हॉट टॉपिक नुसार जे आयोग विचारतात तेच. आणि आयोग काय करणार आहे, आता तेच पेपर सेट काढणार आहे. वृत्तपत्रावर पुन्हा रिपीट क्वेश्चन, पुन्हा या राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न, 1857वर रिपीट क्वेश्चन. मग येणं काय होणार आहे, तुम्ही 20 ते 25 टॉपिक हिस्ट्री जे करणार, 20 ते 25 टॉपिक सायन्स, 20 ते टॉपिक अदर सब्जेक्टचे, असे काढू तुम्ही काय तुमची एक लीड बनते. आणि डेली त्याच्यावर एक फुली मारत जायची. पहा मग तुमचा अभ्यासमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट होते. हे अनुभव सांगतो, नक्की करा, नक्की पास होसान तुम्ही, लक्षात घ्या. आणि कोणताही सब्जेक्ट स्किप करू नये. जसं आता मी म्हटलं सायन्स करंटमध्ये मार्कच भेटत नाही, तर मी करंट आता करत नाही, मी डायरेक्ट GS वर, असं नाही. आपल्याला जे सब्जेक्ट हार्ड जाते त्याचे पहिले PIQ पाहायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मिनिमम मार्क घ्यायचे. म्हणजे सोप्या गोष्टी तर घेऊ शकतो ना आपण, सर्व नाही करण्यापेक्षा सोप्या करू की ज्यामध्ये मार्क भेटते ते करायचं. त्यानंतर बघा स्टडी कसा करावा आणि आपली चौकट 3च गोष्टी असते, यामध्येच आपण इम्प्रूव्हमेंट करायची. हे याच्यात जर चुकत असेल स्वतः विचारायचं, हो तर नक्की त्या सुधारणा करायच्या. आपली चौकट आहे PIQ अनालिसिस आणि लॉजिक आणि ट्रिक्स, या 3 गोष्टीवरच आपण काम करायचं. याच्यापेक्षा जे आउट ऑफ क्वेश्चन आला ते तुम्हाला पास करत नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यावर मेरिट सुद्धा ठरत नाही. ठरते कशावर मेरिट, राज्यपालाचं कलम चुकलं मावालं, मी कन्फ्युजन झालो, 153 मध्ये कार्यकारी आहे का, 54 मध्ये आहे का, 55 झालं, तिथंच जाते तुमचा आला. 73 घटना दुरुस्तीवर कलमावर प्रश्न आहे, मी A लिहा म्हणजे G लिहायचं का W लिहायचं, मी कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजनच होईल तुमचं, ते तर ऑलरेडी 10 वेळा रिपीट क्वेश्चन आहे. मग तुमचं तिथं चुकत आहे. सोप्या गोष्टीतच मग तुमचा 1.25 गेला. मग तसं तर एक मार्क फिक्स होते. आणि अशी टोटल मारायची की तुमचे तसे किती निघते माहित आहे, जवळपास 15 ते 20 क्वेश्चन निघते. प्रत्येक सब्जेक्टात 2 ते 3 क्वेश्चन निघते तुमचे, की जे ऑलरेडी विचारले मी केले नाही. किंवा एक तर PIQ म्हणजे जसा तसा कॉपी करीन. आणि PIQ अनालिसिस म्हणजे काय, पूर्वी समजा जर एखादा म्हटलं WBC RBC वर क्वेश्चन होता, म्हणजे ब्लड युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हणतो आपण, ओला, युनिव्हर्सल रिसिव्हर AB ला. मग आपण तिथे अनालिसिस काय केलं होतं पूर्वी, हे सर्व ब्लड टॉपिकवर प्रश्न विचारत आहे, तर मी काय करीन, ब्लड टॉपिकवरचे जेवढे आपल्या संदर्भ ग्रंथात माहिती आहे तेवढी मी वाचीन, कोणता प्रिडेट क्वेश्चन आहे ते पाहिजे. मग तुम्हाला तिथंच भेटत होतं ब्लड टॉपिक खोलल्यावर की प्लाझ्मा किती टक्के आहे, 55% आहे. हिपॅरिन काय आहे, रक्त गोठण्यास प्रतिबंध करते. विटॅमिन काय आहे, रक्तस्राव करण्यास मदत करते. म्हणजे हे तुम्ही असे पाहता तिथं. आणि रक्तगटात जनक पाहत नाही का, पाहतो. म्हणजे हे तर तिथच्या तिथे अनालिसिसवरच येतं ना, हे सांगण्याचा उद्देश आहे का PIQ येते, PIQ नाही. आणि लॉजिक म्हणजे काय, एखादं सेंटेन्स स्वतःबद्दल जास्त माहिती सांगत आहे, की विद्यार्थी म्हणून ते लक्षात राहत नाही आपल्याला तशा गोष्टी, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, फक्त शब्द यूज केला आहे का, किंवा जसं सांगतो तुम्हाला काही गोष्टी वाचाही लागत नाही. जसं आता आपल्याला उद्योग प्रकरणावर विचारलं होतं 1948, 1991 आणि 56 वर, आता ग्रुप C ला आलं होतं वाटते. तिथं काय होतं, तिसरं यूज फक्त नाही का सार्वजनिक उद्योग संख्या 17 करण्यात आली म्हणे. कधी, 1991 म्हणे, फक्त यूज केला. ते तर रिपीटच क्वेश्चन आहे. तुम्ही उद्योग टॉपिक पाहिला ना, रिपीटच आहे. तिथं 8 होती ऑलरेडी, आयोगाने 3 क्वेश्चन विचारले तिच्यावर. परंतु मी वाचलाच नाही, तर मी काय करीन, फक्त यूज केलं आयोगानं. म्हणजे इथं निगेटिव्ह बोलत आहे, विधार्थ चूक आहे. म्हणजे इथं तुम्हाला न वाचताना सुद्धा मार्क भेटत आहे. हे असे येले म्हणते लॉजिक ट्रिक्स. आणि हे जवळपास आपण अशा प्रकारे 20 प्रश्न सोडवतो आणि त्याच्यापैकी 10+ येते. याच्यामध्ये हे काऊन म्हणतो बघा, उदाहरणार्थ आपण आता 80 प्रश्न सोडवले उदाहरणार्थ म्हणतो, आणि तुम्ही त्याच्यापैकी नाही का 20 स्किप केले, तुमचा रिझल्ट येणार नाही आहे, कारण की एवढी अॅक्युरेसी राहत नाही. जर तुम्ही 20 अटेम्प्ट केले उदाहरणार्थ म्हणता, यापैकी जर तुमचे नाही का 10 बरोबर आहे आणि 10 चुकले,
हे कशावर मारसान लॉजिक तुम्ही PIQ वरून, मी ते तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. यापैकी जर तुम्हाला याच्यात किती तुमचे निगेटिव्ह चालले 2.5 7.5 मार्क भेटा, काय कसे करून, काही न करता फक्त लॉजिक ट्रिकचा वापर करून 7.5 मार्क. मी हे अटेम्प्टच करत नव्हतो. उदाहरणार्थ पकडू 10 नाही बरोबर आले, उदाहरणार्थ मी पकडतो 20, 20 पैकी तुमचे 4च बरोबर आहे, 16 चुकले. तुम्ही निगेटिव्ह चालले का नाही, 416 म्हणजे 0 मार्क भेटताय. तुम्ही अटेम्प्ट नाही केले तरी 0 आहे, आणि केलं तरी 0च आहे, म्हणजे तुम्ही काही इथं निगेटिव्ह चालले नाही. मग आपलं असं होणार आहे का 20 पैकी 4 म्हणजे 16 चुकणार आहे? नाहीच होणार आहे. याच्यापैकी 12 बरोबर येऊ शकते, कधी 10 बरोबर येऊ शकते, कधी 8 बरोबर. याच्यात फायदाच राहतो. आपण हेच समजत नाही मुलांना की बा अटेम्प्ट किती करावा. हे आता अटेम्प्ट मी नाही का पेपर जेव्हा येईन म्हणजे येईन त्यावेळेस मी नक्कीच अटेम्प्टवर व्हिडिओ बनवतो. पण हे तुम्ही यामध्ये चूक करत आहे का पा. अटेम्प्ट आपला 80 65 70 याच्यावर कधीच कंबाईंड निघत नसते, एवढी ॲक्युरेसी कोणाची येत नसते. कधी बिन जे रिझल्ट मध्ये नाव आहे त्यांचा अटेम्प्ट हा 95च्या वरच असते. 100 तर करतेच, मी तर डेली 100 करतो, परंतु 95च्या वरच पाहिजे अटेम्प्ट. इथं तुम्ही म्हणसाल मी करत नाही, बघा हे तुम्ही मी हे सांगितलं ना उदाहरण, हे तुम्ही पहा, हे कारण की खूप फायदेशीर आहे. आणि जे लोक दरवर्षी पास होते ना हेच असते, हे बिना मेहनतीने नाही का मार्क घेऊन चालले, आणि आपण काय करतो स्किप काऊन, हे आउट ऑफ क्वेश्चन आहे. अरे आउट ऑफ क्वेश्चनलेच नाही का पॉझिटिव्ह निगेटिव्ह ट्रिक्स सेल्फ, याच्यात तुमच्या काही गोष्टी चुकणार बी नाही, काही गोष्टी बरोबर येणार आहे. याचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण लॉजिक वर पूर्वी 25 साठी, हे सुद्धा पाहायचा तुम्ही. बरं आता अभ्यास करायचा आपल्याला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा हे जे मी म्हटलं ना 20 ते 30 मार्क वाढू शकते. काही जणांना खरंच असं वाटू शकते किंवा खूप वाढून सांगले, नाही वाढू शकते, कारण या 30 दिवसात तुम्ही हॉट टॉपिक करणार आहे, हॉट टॉपिकची लीड बनवणार आहे, आणि त्यामधून तुम्ही एक एक मार्क फिक्स करायला लागले, कारण हे तुमच्या वीक पॉईंट आहे. या वीक पॉईंटवर तुम्ही फोकस करताय, आणि सर्व वाचत नाही आहे. एक तर तुमची ते म्हणजे आपण म्हणतो ना टेन्शन मध्ये येते, कन्फ्युजन होते, ते प्रश्न निपटून जाते की हे एवढंच करणं आहे मला 30 दिवसात, आणि यामध्ये माझी पकड आली, याच्यामधला जर प्रश्न आला मग चुकला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. हे त्यावेळेसच 20-30 मार्क वाढते, आणि वाढवलेले आहे आम्ही, लक्षात घ्या. मला 24 मध्ये 71.25 होते, आता मला 60 होते कंबाईंड मध्ये. हे सांगण्याचा उद्देश हे नाही आहे की मला मार्क आहे, परंतु याच पद्धतीने आहे. हे मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओवर, कारण की हे रियालिटी आहे. हे रियालिटी खूप जण काही सांगत नाही, लक्षात घ्या. खूप वाचले म्हणजे पास होत नाही आपण, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. खूप वाचले म्हणजे पास होत नाही. जे कमी वाचते, जे आयोगाच्या PIQ नुसार वाचते तेच पास असते. कारण कमी वाचल्यामुळे काय होते माहिती आहे का, आपण त्या भागाला वारंवार रिव्हिजन करतो. कमी भाग असल्यामुळे आपल्याला ते काय जास्त आठवण राहते ना. आपल्या याच्यात मनात एक काय राहत नाही की बा समजा आपल्याला एखाद्या पुस्तकामध्ये 1857 बद्दल खूप माहिती, आपण पुस्तक वाचता, पण इम्पॉर्टंट काय आहे म्हणजे 1857 मध्ये प्रश्न कुठे पडत आहेत हे कोण सांगणार आहे. सिलेबस तर नाही सांगणार आहे, तुम्हाला सांगणार 21,000 मध्ये काय दिलेले 1857चे आतापर्यंत आलेले 20-25 वर्षात क्वेश्चन. मग तुम्हाला तिथं काय करते, 1857च्या याच्यावर भारतामध्ये कोणी नेतृत्व केलं त्याच्यावर प्रश्न आहे, इंग्रजांच्या नेतृत्वावर प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उठावर आहे त्याचे नेतृत्व कोणी केलं त्याच्यावर प्रश्न आहे, 1857च्या पार्श्वभूमीवर प्रश्न आहे, कधी तारीख आहे, 1857 मध्ये इंग्रजाला मदत करणारे कोण आहे, भारतीय व्यक्ती, ते विचारते. त्याचे काही चिन्ह आहे किंवा कधी लॉन्च केलं, कधी त्याच्यावरचे जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल आहे, कोणी काही मतं मांडले त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला काय कळली चौकट, आणि तुम्ही जेव्हा प्रश्न पाहता ना तुम्हाला हेच कळून जाते की बा हाच क्वेश्चन रिपीट येत आहे, मी रिपीट त्याचमध्ये कळत आहे, तर लगेच आपली मेथड बदलून टाकायची, यानुसार करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. लक्षात घ्या. तुमच्या चुका कोण सांगू शकते, पेपर शिवाय कोणी सांगू शकत नाही. हे पाहायचं कसं पहा, हे बघा पेपर काढायचा आता तुम्ही एक दिवस तरी माझ्यानुसार करून पहा. पेपर काढा ग्रुप B C चा. सर्वप्रथम जसं आता तुम्ही सायन्सचं घेतलं टॉपिक, सायन्स मधलं फक्त 15 प्रश्न पाहायचे ग्रुप B चे, आणि 15 प्रश्न पाहायचे ग्रुप C चे, आणि त्यामध्ये पाहायचं हा प्रश्न वनस्पती इकडे आला का तुम्हाला दिसेल, हो वनस्पती आला. हा प्राणी इकडे संमिश्र, धातुके, ब्लड, हे असं तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला काय करताय, अरे आयोग तेच टॉपिक करताय, ते टॉपिक आधी करा. मग अणु गॅमा अल्फा बीटा गॅमा, क्षकिरण त्याच्यातच आहे, ते ज्याला आपण किरणोत्सारिता किंवा विद्युत चुंबक, त्याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ आहे. सायन्स आणि इकॉनॉमिक्स साठी नक्की व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होते. आणि जे व्यक्ती नाही का आपले व्हिडिओ पाहिलेले आहे, ज्या व्यक्ती कमेंट येतात ना त्यानं नाही का सर्वच व्हिडिओ पाहिलेले आहे, कारण की सर्व हॉट टॉपिक आहे. आता कंबाईंड ग्रुप B C मध्ये जवळपास आपल्या याच्यातले नाही का पाहिले ना 15 दोन्ही सब्जेक्ट पकडून 17 ते 18 मार्क आलेले आहे ग्रुप B आणि C मध्ये, जे
हॉट टॉपिक आहे. मी ग्रुप आपल्या टेलिग्राम चॅनलवर नाही का सोर्स सुद्धा टाकलेला आहे आपल्या व्हिडिओ मधला प्रश्नासहित. हे एकदा नक्की पहा, तुम्हाला समजेल की बा आपल्याला आलेले आहे. म्हणजे हे काय आपल्यासाठी नाही, कारण की आता तुमच्याशी कमी टाईप आहे. पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही जर ते केलं माझं व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त पुस्तक वापरायचेच नाही. आता हॉट टॉपिक हे पुस्तक जर नसेल तर आपण टाकलेली आहे लिस्ट, ते पाहून घ्या. सर्व वाचायचं नाही आहे आणि सर्वापाशी समान पुस्तक आहे. सर्वापाशी सर्वच समानच आहे. अर्थासाठी आपला रंजन कोळंबे सर वाचते, देसले वाचते, सर्वच वाचत आहे. पॉलिटीसाठी बिनतेज वाचतो आपण किंवा लक्ष्मीकांत वाचतो. सायन्ससाठी सचिन बचके असू शकते किंवा इतर कोणी असू शकते. सर्वापाशी आहे. परंतु सर्वजण पास होते का? नाही होत. पास कोण होते? ज्याची PIQ होल्ड आहे, PIQ अनालिसिस ऑन लॉजिकवर आहे, हेच पास होत असते. आणि तुम्ही काय करता, ते पेपर झाला ना त्याच्याकडे लक्षच देत नाही, फक्त अवांतर वाचत आहो आपण. मला माहित आहे की बा 1 महिना नाही का आपल्याला 10 तास अभ्यास करायचा, नुसतं लॅबमध्ये पडून आहो पण नुसतं वाचत आहो. पण आपण त्याच्यावर हेच करत नाही काय अनालिसिस की माझा मार्क वाढत आहे का, डेली 1 मार्क असं वाटत आहे का मला, की ब्लडवर मी आज ब्लड केला, ब्लडवर मा 1 प्रश्न फिक्स झाला असं वाटलं पाहिजे तुम्हाला. आणि ज्या दिवशी ते वाटेल तुम्हाला त्यावेळेस तुमचा मार्क फिक्स झाला समजायचं. आणि ब्लड टॉपिक नक्की पाहता. ब्लड टॉपिकनं काय केलेलं आहे, मी अनालिसिस कसं पाहायचं, प्रश्नाला कोणत्या लेवलनं पाहायचं ते सांगितलं आहे. कसं व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला बऱ्याच गोष्टी नाही का रिपीट येत असं माझ्या तोंडातून PIQ, कारण की हे खूप महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीने नाही का केले ना नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. करंटसाठी काय वाचायचं बघा, आता आपल्यापाशी 40वा 41वा 42वा अंक वाचणं आहे तुम्हाला आता. त्याच्यानंतर तुम्हाला जर वेळ भेटला हे 3 वाचून तर तुम्ही इयरबुक तुमच्याविषयी असं 25 साठी जे वाचलं होतं ते वाचायचं. खरं सांगणं म्हणजे काहून आपल्यापाशी हे वाचून आहो ना आपण इयरबुक. म्हणजे आपण समजा आता वेळ नाही भेटला आपल्याला तर 25 बद्दल जर काही आलं तर आपल्या माइंडला काहीतरी लागणार आहे. लक्षात घ्या. पण 40 41 42 अंक जर आलं तर येणार नाही. म्हणून पहिले हे करायची प्रायोरिटी. जर टाइम भेटला तर वाचायचं, नाही तर वाचायचं नाही. लक्षात घ्या. त्यानंतर बा आणि हे बिन वाचताना PIQ वरूनच हॉट टॉपिक पाहायचे. संरक्षणावरची आहे, महिला घडामोडी आहे, नोबेलवर आहे, ग्रंथावर आहे का समितीवर आहे, असं तुम्हाला कळतेच त्याच्यावरून. तेवढे टॉपिक पहिले वाचायचे. नाही तर तुम्ही म्हणसाल मी पहिल्या पेज पासून वाचतो, तसा काहीच फायदा नसते. लक्षात घ्या. तळमळून सांगण्याचा एकच उद्देश आहे की बा तुमचे मार्क वाढले पाहिजे ना. 10 तास अभ्यास करत आहे पण फक्त वाचन, जे म्हटलं मी नुसतं वाचन आहे पण PIQ ची काही जोड देत नाही किंवा PIQ पाहतच नाही त्या याची, तर काही अर्थ नाही आहे. तिथंच थांबा. आपल्या चुका कुठं होता ते पाहायचं. आणि यासाठी चुका पाहण्यासाठी तुम्हाला काय करणार आहे की रिपीट होता का नाही, म्हणून म्हटलं. मग सर्वप्रथम ज्या स्टुडंट नवीन आहे किंवा आता पाहत असन किंवा ज्यांनी पाहिलाच नसेल यापूर्वी, कंबाईंड ग्रुप B 2024 पूर्व परीक्षेचे मी सर्व व्हिडिओ टाकलेले आहे विथ सोर्स. तुम्हाला लगेच कळून जाते काय वाचायचं. आणि 25चे 3च टाकलेले आहे ते. आणि त्यावरून तुम्ही जे सब्जेक्टचे मी टाकले नाही ते तुम्ही नाही का 21,000 मधून जोड द्यायची. लक्षात घ्या. PIQ इग्नोर करू नका. PIQ किती वर्षाचे करणे हा प्रश्न असतो. लक्षात घ्या. आणि PIQ आपण फक्त कंबाईंड देत आहोत तर कंबाईंडचेच करायचे का हा प्रश्न होता. तर सध्या सांगतो मी PIQ आपल्याला नाही का जेवढे MPC अंडर एक्झाम होते त्याचे करायचे आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं, जसं राज्यपाल आपल्याला आहे तर राज्यपाल ग्रुप C ला आहे, MPC जे राज्यसेवा होतं आहे त्यांना सुद्धा आहे. मग वेगळं आहे का नाही. मग आपण त्याला स्किप काय करायचं तर हॉट टॉपिक. जसं आता राज्यपालाचा प्रश्न आहे तर राज्यपालाचा प्रश्न राज्यसेवेला आहे का, हो, तर मी ते करणार. असं आहे ते काम. जसं राष्ट्रपतीवर प्रश्न आपल्याला आहे, राज्यसेवेला आहे किंवा कोणत्या एक्झामला आहे तर ते आपला हॉट टॉपिक आहे ते करणार आहे. परंतु एखादा समजा नागरिक हक्क संरक्षण कायदा 55 आहे राज्यसेवेले, ते आपल्याला आहे का नाही, मग स्किप. हे असं तुम्हाला कळलं पाहिजे. मग प्राचीन इतिहास आपल्याला आहे का नाही, मग ते स्किप. हे असं तुम्हाला असलं पाहिजे. आणि 21,000 इझी काय केलेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला शोधाचीच गरज नाही आहे, कारण की त्यांनी नाही का तुम्हाला दिलेलेच आहे 25 पर्यंतचे. मग राष्ट्रपती वाचत आहे तर राष्ट्रपतीचे 50-60 प्रश्न एवढे 25 वर्षात आले ते सुद्धा तिथं दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला आता सर्चिंग मध्ये टाइमच जात नाही. म्हणून फक्त राष्ट्रपती काळाचं प्रश्न पाहायचे, तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल की कसा प्रकारे अभ्यास करायचा. लक्षात घ्या. अटेम्प्ट किती असावा हे सांगितलेलं आहे. यांच्यावर व्हिडिओ सांगतो मी, व्हिडिओ बनवीन मी नंतर. हार्डवर्क सर्व्हिस स्मार्ट वर्क करणे. बघा हार्डवर्क सर्व्हिस करत आहे. हार्डवर्क म्हणजे जे फेल होते ना ते सुद्धा करते हे, कारण की 8 ते 10 तास नाही का ज्या स्टुडंटना डायरेक्शन बी नसली ना ते सुद्धा करत असते. कारण की आम्ही केलेलं आहे तसं. कारण की म्हणजे बिना डायरेक्शन न कोणतेही बुक्स वाचणं, डायरेक्ट पुस्तक वाचायला घेतलं पहिल्या पेज पासून, हे सर्वजण ज्याची चुका झाल्या हे करणार आहे. हे अनुसार रिझल्ट येत नाही आहे. लक्षात घ्या. आपल्याला काही करायचं असेल तर PIQ. आता मला जर राष्ट्रपती टॉपिक मी नाही मुलगा तर राष्ट्रपती वाचायचा, मग राष्ट्रपती म्हणजे नेमकं वाचायचं काय हे कोण सांगणार.
PIQ ते कुठं सांगणार आहे 21,000. 21,000 मध्ये डायरेक्ट जायचं राष्ट्रपती आणि प्रश्न पाहायचे. मला डायरेक्ट कळेल कुठं कुठं प्रश्न आला, कुठं रिपीट आहे, सर्वच कळणार आहे तुम्हाला. लक्षात घ्या हे. आणि आता जसं स्मार्ट वर्क म्हणजे काय माहित आहे का, आता मी ठराविक टॉपिक करत आहोत. आता काही नवीन टॉपिक आले, जसं बघा हे कोपनहेगन, आपल्याला त्रिवार्तावर प्रश्न विचारे. आता त्यांनी कोपनहेगन केलं. ग्रुप बी ला काय विचारलं त्यांनी, कोपनहेगनवर प्रश्न. ग्रुप सी ला काय विचारलं, कोपनहेगन. मग आपण काय केलं, कोपनहेगन केलं नाही. आता मग आपण कोपनहेगनवर करायचं. सर्वप्रथम 21,000 मध्ये जायचं, प्रश्न पाहायचे. कुठं भेटणार याचे प्रश्न, राज्यसेवा मेनचा पेपर झालेले आहे तिथं जवळपास 4 ते 6 क्वेश्चन आले, 6 जवळपास. आणि जे 2 क्वेश्चन आहेत ते पूर्ण रिपीट आहे आपल्याला. मी याच्यावर नाही का आता कंबाईंड मेन्स एक्झाम झाल्यावर नाही का याच्यावर व्हिडिओ बनवतोय, बॉन्ड हे ते तुमचे नक्की टाकतो मी एक मार्क. परंतु तुम्ही करायला हे स्मार्ट वर्क करते, कारण की इथे 1 पेजची माहिती आहे, 1 मार्क फिक्स भेटताय. जसं आयनिक बॉन्डवर आलता आपल्याला, आयनिक बॉन्ड सहसंयोज बॉन्डवर प्रश्न आहे, तर आयनिक बॉन्डवर 2 आलता. प्रश्न रिपीट आहे. ज्या व्यक्तींनी नाही का राज्यसेवेचा जे पेपर दिलेला आहे त्याच्यात मी सोर्स टाकला होता राज्यसेवा प्रीचा, की कोणते रिपीट किती क्वेश्चन आले, तर तिथं नाही का मी प्रश्न घेतला होता. तिथं आलता मॅग्नेशियम क्लोराईड हे यामध्ये कोणता बॉन्ड असते, तिथं आयनिक बॉन्ड असते. आणि आपल्याला काय विचारला, कॅल्शियम क्लोराईड, म्हणजे जे क्लोराईड असते ना, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, ह्याच्यात मध्ये आयनिकच बॉन्ड असते, हे लक्षात घ्या. आणि जे पाणी जे असते आपलं त्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असते, लक्षात घ्या. हे मी नंतर बनवतो याच्यावर व्हिडिओ नक्की. आणि आयनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होते का, इलेक्ट्रॉन बा कोण घेते कोण नाही, याच्यावर प्रश्न येऊ शकते आपल्याला. इलेक्ट्रॉन शेअरिंग कोण करते याच्या व्याख्येवर आहे. म्हणजे तुम्ही काय करता, हे प्रश्न आलता बा, याच्यावर जास्त प्रश्न नाही आहे, याच्यावर 3-4च प्रश्न आहे, परंतु राज्यसेवेमध्ये विचारलाय नाही आणि पुन्हा कंबाईंडला विचारला डायरेक्ट. म्हणजे ज्या व्यक्तीने नुसतं PIQ केले, 1 पेज पाहिलं, त्याचा 1 मार्क फिक्स झाला. हे सांगा, म्हणजे इथं तुम्ही जास्त वाचलं का नाही. सांगण्याचा तळमळून हेच उद्देश आहे की PIQ पहा. नाही तर तुम्हाला काय दिसणार आहे माहित आहे का, आता जी एक्झाम होईल मी पुन्हा सोर्स टाकणार आहे की कोणती रिपीट झाले, आणि त्यामधले आपण पुन्हा चुकणार असेल तर रिझल्ट येत नाही. लक्षात घ्या. कमी करा पण चांगलं करा. ज्या प्रश्नाची माहिती कमी आहे ते चुकू नये. म्हणजे ब्लडवर किती प्रश्न आहे, 6 क्वेश्चन आता झाले. बाकी तर ते RBC WBC वर ते रक्तातच येते ना, त्याचे प्रकार, बॅसोफिल, युएसोनोफिल, त्याचे प्रकार, याच्यावर सरळ व्हिडिओ बनवून आहे आपला. हे तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला डायरेक्टच यानुसार अदर सब्जेक्टच्या टॉपिकची आपण त्या दृष्टिकोनातून पाहायचं आपल्याला. लक्षात घ्या. संमिश्र टॉपिक बा, ग्रुप बी ले आला, सी ले आला, धातुके ग्रुप बी ले आला, सी ले आला. आता 25 गोष्ट करता, असे तर जुने भक्कम आले. म्हणजे तुम्हाला हे लिस्ट आहे, याच्यात चुकता का पाहायचं आपण. याच्यात चुकलं की बाहेर, कारण की 1 पेजचीच माहिती आहे. याची सुद्धा व्हिडिओ बनवून आहे आपली, सर्वांचीच आहे. त्यानंतर आउट ऑफ क्वेश्चनवर रिझल्ट ठरवत नसते, लक्षात घ्या. आउट ऑफ क्वेश्चनवर प्रश्न आला रिझल्ट, जसं आता पंतप्रधानाच्या मतावर क्वेश्चन होता, आपल्याला विचारलं होतं रॅमसी मूर हे ते, आयव्हर्जनी, विलियम हॉरकॉट, याच्यावर प्रश्न होते. आणि ते प्रश्न आपण तिथं आपल्याला करणं अपेक्षित होतं का, नव्हतं, बरोबर आहे. तर त्यामध्ये आपण त्यांनी वरपैकी सर्व दिलं नाही, त्यांनी चुकवलं एका सेंटेन्स मध्ये, मग म्हणजे एक्सचेंज केलं. मग इथं चुकणंच अपेक्षित आहे तिथं. मग आता आपण काय करतो, त्या क्वेश्चनला पाहतो. आता पाहायचं पण तेव्हा तिथं तसे चुकणारच आहे. ते सर्व ज्याचा रिझल्ट आला त्याचाही चुकला, माझाही चुकला, म्हणजे ते चुकणंच अपेक्षित होतं. परंतु आता आपण काय करू शकतो, आता त्या प्रश्नावरून तुम्ही कसं अनालिसिस करता, पंतप्रधानाची मतं, बरोबर आहे, हे तुम्ही पहा सांग. त्याचे जवळपास 5 ते 6 मत आहे की कोण काय म्हटलं. जसं आता त्याच्यात नाही का, चंद्र कोण म्हटलं, सूर्य कोण म्हटलं, असे प्रश्न आहे त्याच्यावर. आणि विलियम हॉरकॉटने चंद्र म्हटलं होतं त्याला. मी फक्त कीवर्ड सांगत आहे, आपल्याला पूर्ण ग्रहमारेतील चंद्र बा ग्रहाभोवती फिरते असा चंद्र, असं काही घेण देण नाही आपल्याला. कीवर्ड काय, चंद्र कोण म्हटलं, विलियम हॉरकॉट. सूर्य कोण म्हटलं, आयव्हर्जेनिंगनं म्हटलं. त्याच्यानंतर त्याला जहाजाचा कप्तान कोण म्हटलं, मंद्रोनं म्हटलं. जहाजाचा चालक कोण म्हटलं, बघा कप्तान चालक हेच महत्वाचा आहे कीवर्ड आहे. चालक कोण म्हटलं, रॅमसी मूरनं म्हटलं. त्यानंतर आणखी सांगतो तुम्हाला समानातील पहिला कोण म्हटलं, तर मॉर्लेनं म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं काय म्हटलं, अमेरिकेच्या राष्ट्रपतीची तुलना नाही का पंतप्रधान केली. हे 6 विधान आहे. हे 6 विधान आपल्या पुस्तकात आहे. आता आपण तेव्हा केले नाही, पण आता करायचे. हे प्रश्न पुन्हा येईल ना, मेन्सली इन प्री लाईन, हे लक्षात घ्या. मग आणखी काय आपण अनालिसिस करू शकतो, यापूर्वी राज्यपालाच्या मतावर विचारलं की बा सोन्यातील म्हणजे सोन्याचा पिंजरा कोण म्हटलं होतं, तर ते सरोज नायडूनं म्हटलं होतं. त्यानंतर हॉटेल चालवणे म्हणजे काय बा, पाहुणे असं काहीतरी म्हटलं होतं, हॉटेल चालवणे बा असं. तर कोणी म्हटलं होतं, आपल्या KM मुन्शीनं म्हटलं होतं. राज्यपालांना निरंकुश अधिकार दिले, निरंकुश हा शब्द कीवर्ड होता, ते यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं. हे तेव्हा विचारलं होतं. आणि यापूर्वी नाही का 2018 आणि 19 RFOला राष्ट्रपतीच्या मतावर क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही 21,000 मध्ये पहा, ते प्रश्न पुन्हा रिपीट 2 वेळा झालेला आहे, पण
18-19लाच झाला, आता नाही आला. म्हणजे इथून काय पटलं, पंतप्रधान मत केले, राज्यपाल मत केले आणि राष्ट्रपती हे कशावरून ठरलं, PIQ वरून. हे लक्षात घ्या. मी सांगायचं हेच सांगत आहे की बा कमी माहितीमध्ये आपण चुकलो नाही पाहिजे. अशा पद्धतीने नाही का हे आपण एरर म्हणू, आपल्या चुकाच म्हणू, कारण की हे चुकाच आहे आपल्या. हे जर तुम्ही करसाल तर नक्कीच 20 ते 30 मार्क तुमचे वाढणार आहे. आणि जे स्टुडंट फार जवळ आहे, ज्याचे 0.25 1 2 3 ते तर त्यांना ते कळूनच जाणार आहे, कारण की या चुका त्यांच्या झालेल्या असन. आणि चुकावर जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत मार्क वाढत नाही आहे. हा लक्षात घ्या. आणि जे नवीन स्टुडंट आहे त्यांनी ते व्हिडिओ पहा, नक्कीच तुमचे फायदेशीर होईल. इकॉनॉमिक्स सायन्स तर तुम्हाला टेन्शनच नाही आहे. आणि मी नाही का शॉर्ट व्हिडिओ टाकले होते पहिले सुरुवातीला 1-1 मिनिटाची, त्या 1-1 मिनिटातून सुद्धा प्रश्न आलेले आहे. तुम्ही फक्त पाहून घ्या, तुम्हाला डायरेक्ट कळते. जसं बलवंतराव मेहता समिती मी जसा तसा कॉपी आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते राजर्षी शाहू महाराजांची 1 मिनिटचाच टाकला, त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे हे मी काय आयोगाचा पेपर नाही, PIQ वरून मी ते जज केलेलं आहे की बा हे येणार आहे, हे अनुसार तुम्ही जज करायचं. जवळपास 140 व्हिडिओ आहे. ज्या स्टुडंटने एक व्हिडिओ पाहिला ना ते पूर्णच व्हिडिओ पाहते, हे मला माहित आहे. लक्षात घ्या. जर तुम्हाला मोठा व्हिडिओ वाटत असेल तर नक्की नाही का त्यासाठी सॉरी. आणि तळमळून सांगतो लास्टला सारांश काय आहे, PIQ अनालिसिस लॉजिक ट्रिक्स यावर पहा, तुमचा पेपर काढा, हॉट टॉपिक लिस्ट बनवा. आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे, हॉट टॉपिक लिस्ट सुद्धा मी टाकलेली आहे, ते पहा. आणि तुम्ही सुद्धा पाहायचं हे मी जी लिस्ट काढली ते बरोबर आहे का हे क्रॉस चेक करायचं. म्हणजे तुमचं नाही का फार इझी काम होती ती. जे सायन्स बऱ्याच जणांना कठीण आहे ना ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना सायन्स सोपं होतं. इकॉनॉमिक्स सुद्धा कन्सेप्ट सेट सांगितलेला आहे, PIQ सहित सांगितलेला आहे, वेगळं काही नाही. तुमचाच मला मेसेज येईल सर खूप इझी वाटत आहे मला आता. लक्षात घ्या, मोठा व्हिडिओ होईल. आणि नक्कीच एक्झामच्या पहिले आपण नाही का शॉर्ट व्हिडिओ टाकू एखादे जे मला इम्पॉर्टंट वाटते. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.